Hello everyone, welcome to the lecture. Previous lecture we understood about the nouns and their types. Okay, nouns and their types, and I have asked you to answer this music, song, hair, and star. What type of noun is this? On the basis of the knowledge that we have gained about the noun, on the basis of the definition of the noun, and I asked you to classify them whether they are countable or uncountable nouns, because that is very important concept. मागच्या लेक्चरमध्ये आपण नाउन आणि त्यांच्या टाइप्स हे बघितले होते. आय होप यू हॅव डन दॅट. नाउ इन दिस लेक्चर we need to understand a very important topic, that is the usage of the nouns. Okay, nouns चा usage काय असतो इंग्लिश लँग्वेजमध्ये, that we need to see. Okay, that is very important. What noun does into the language, that we need to see in this lecture. Okay, now I'll start with an example. The very first example would be same Sachin plays cricket. Okay, now जेव्हा जेव्हा आपल्यासमोर एक्झाम्पल येईल, जेव्हा जेव्हा आपल्यासमोर सेंटेन्स येईल, तेव्हा तेव्हा तुम्हाला काय काय करायचं आहे त्याचा एक फ्लो चार्ट मी इथे रेडी करून ठेवतो. फ्लो चार्ट, what we need to do when sentence is there in front of us. The very first one is, what you need to do is, the first step is identify the verb. Okay, then second step is identify whether that verb is in which voice. Okay, third step is identify subject according to the voice. What is our fourth step? Fourth step would be identify object according to the definition of the object. Now all these things we already have seen into our basic lectures, so those who are not able to identify all these things, they need to refer our previous lectures where all these things have been covered by me. Okay, या सगळ्या गोष्टी आपण बेसिक्समध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत की कसं आयडेंटिफाय करायचं, वर्ब कसा आयडेंटिफाय करायचा, वर्ब ॲक्च्युली काय असतो, इतक्या स्क्रॅचपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ओके, देन व्हॉइस काय असतात, त्यांची बेसिक डेफिनेशन, अकॉर्डिंग टू व्हॉइस सब्जेक्ट कसा ओळखायचा, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा, त्याची काय पद्धत असते. ऑल दीज थिंग्स हॅव ऑलरेडी बीन डिस्कस्ड इन टू दी प्रिवियस lectures, correct? So you can refer them. Okay, now coming back to this sentence, यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, आपल्या फ्लो चार्टच्या हिशोबाने. फर्स्टली वी नीड टू आयडेंटिफाय दी वर्ब. नाव जेव्हा जेव्हा आपल्यासमोर सेंटेन्स येईल तेव्हा आपल्याला वर्बला आयडेंटिफाय करायचं आहे. मग कसं आयडेंटिफाय करू शकतो आपण? वी नो दॅट वर्ब इज समथिंग दॅट रिप्रेझेंट्स ॲक्शन ऑर अन ॲक्टिव्हिटी. असा शब्द जो ॲक्शन रिप्रेझेंट करतो आहे, कार्य रिप्रेझेंट करतो आहे, ज्याचे 3 फॉर्म्स असतात. मग असा याच्यामध्ये कोणता शब्द दिसतो आपल्याला या पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये? ऑब्वियसली इट्स अ प्ले. करेक्ट. हा कार्य पण रिप्रेझेंट करतो आहे, इट इज ॲक्च्युली रिप्रेझेंटिंग द ॲक्शन ऑर अन ॲक्टिव्हिटी, आणि याचे 3 फॉर्म्स पण आहेत, प्ले, प्लेट. करेक्ट. सो दॅट्स वाय दिस इज ऑब्वियसली वॉट दी वर्ब. नाव सेकंड स्टेप इज आयडेंटिफिकेशन ऑफ दी व्हॉइस. नाव व्हॉइस कसा आयडेंटिफाय करायचा? देर आर 2 टाइप्स ऑफ व्हॉइसेस, द ॲक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस केव्हा असतो? जेव्हा बी फॉर्म ऑफ द वर्ब प्लस V3. याच्याबद्दल पण आपण प्रिवियस लेक्चर्समध्ये जे आयडेंटिफिकेशन ऑफ बी फॉर्म ऑफ दी वर्ब्स आहे, आपले बेसिक लेक्चर्स आहे, त्यामध्ये ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू व्हॉट आर दी बी फॉर्म ऑफ दी वर्ब्स अँड हाऊ दिस बी फॉर्म ऑफ दी वर्ब्स मेक्स द व्हॉइस ॲज अ पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे, याचं पण आपण इंट्रोडक्शन और आयडेंटिफिकेशन वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड. सो ज्यामध्ये बी फॉर्म ऑफ दी वर्ब प्लस V3 असं स्ट्रक्चर असेल तेव्हा तो व्हॉइस काय होतो? पॅसिव्ह. अदरवाईज द व्हॉइस वुड बी ॲक्टिव्ह. ओके, सो यामध्ये आपल्याला दिसतं आहे का बी फॉर्म द वर्ब प्लस V3? नो, इट्स अ प्लेन सब्जेक्ट, इट्स अ प्लेन वर्ब, नो बी फॉर्म द वर्ब बिफोर इट, अँड दॅट्स वाय इट्स द व्हॉइस that this verb has been written in what? It has been written in active
करेक्ट. मग अकॉर्डिंग टू आवर व्हॉइस वी आयडेंटिफाय द सब्जेक्ट. Whenever the voice is active, the doer of the action verb is what? Is the subject. मग आपला वर्ब कशात आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये? काम होतं आहे खेळण्याचं, खेळतं कोण आहे? सचिन. काम होतं आहे खेळण्याचं, खेळतं कोण आहे? सचिन. अँड दॅट्स वाय सचिन इज नथिंग बट वॉट? दी subject, because it's a doer of the action, a verb, and a verb is in active voice, and that's why Sachin is what? The subject. Now next thing is what? We have understood what is the subject, what is the verb. Next is what? The identification of object. Now object can also be identified by asking what oblique whom question to the verb. What oblique whom question to the verb, or else somebody who is the receiver of the action into the sentence. Those are known as what? The objects. Now just ask what oblique whom question to the verb, and if we are getting answer, that answer is nothing but what? The object into the sentence. Now just ask, Sachin plays what? Sachin plays what? Yeah, we are getting answer. Sachin plays cricket, and that's why it is nothing but what? The object. Correct. Now this thing we have done. We have understood what is the verb, we have understood what is the subject, we have understood what is the object. So basically we have break the sentence into the parts of speech. This is very important to break the sentence into the parts of speech. Why? Because यामुळे काय होईल, जी ग्रामरची जी पकड आहे आपली ती मजबूत होईल. Okay, our command or the grammar would gonna be enhanced or strengthened because of this practice. So the moment you are getting the sentence in front of you, you just have to do or follow the same procedure, and this will improve your this will improve your command over the language or the grammar of the language. Okay, now next thing we need to see what now subject आपल्याला काय भेटलं याच्यामध्ये? सचिन. ऑब्जेक्ट आपल्याला काय भेटलं याच्यामध्ये? क्रिकेट. करेक्ट. नाउ डोंट यू थिंक अकॉर्डिंग टू अवर प्रिवियस डिस्कशन Sachin is the name of the person. So don't you think it is actually following the definition of the noun? सचिन हे एका व्यक्तीचं नाव आहे, तर तुम्हाला नाही वाटत की हा जो नाउनची जी डेफिनेशन आपण डिस्कस केली होती त्याला फॉलो करतो आहे? येस, ॲब्सोल्युटली. इट इज नथिंग बट वॉट? नाउन, बिकॉज इट्स अ नेम ऑफ अ पर्सन. याचा टाईप पण आपण बघितला होता. जर एका पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव आहे म्हणजेच तो काय आहे? प्रॉपर नाउन. करेक्ट. अँड इफ इट इज अ प्रॉपर नाउन, it is uncountable, because we cannot make this very particular, or we cannot count this very particular noun. That's why it's uncountable. And if it is uncountable noun, it cannot be used into the plural sense. त्याला आपण अनेक वचनामध्ये यूज करू शकत नाही. So we understood what is the subject. तो सब्जेक्ट काय आपला? नाउन आहे, कारण तो एका व्यक्तिविशेषत्वाचं नाव आहे. तो कसा नाउन आहे? दॅट इज द प्रॉपर नाउन. करेक्ट. And if it is a proper noun, it is uncountable. Understood? Now just observe this word cricket. Cricket is also name given to the sport or entity or an activity, isn't it? Cricket is a name of sports or the game, just like football, just like soccer, just like volleyball, etc. So हे पण काय एक पर्टिक्युलर गेमचं नाव आहे. करेक्ट. सो नाव असल्यामुळे त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे? It is nothing but what? Noun. Correct. And according to our discussion previously, हा नाउन आहे. कोणत्या टाईपचा नाउन आहे? इट्स अ प्रॉपर नेम गिवन टू दी स्पोर्ट, and that's why it's a proper noun. Correct. And if it is a proper noun, it is also uncountable. Okay, because it cannot be made plural. Now याच्यानंतर आपल्याला काय करायचं हे तुम्हाला समजलं? What type of noun it is and why? Yeah. So next आपल्याला काय करायचं आहे? We just have to see. एक क्वेश्चन आपल्याला नेहमी विचारायचा आहे. एक क्वेश्चन आपल्याला नेहमी जेव्हा आपण पार्ट्स ऑफ स्पीच डिस्कस करू तेव्हा आपल्याला एक क्वेश्चन नेहमी विचारायचा आहे. वी जस्ट हैव टू आस्क वेरी फंडामेंटल क्वेश्चन. एक होता है काम. तो क्वेश्चन का है? जस्ट लिसन केयरफुली. एक होता है काम, सॉरी, एक होता है नाम और दूसरा होता है काम. ठीक है, ही गोष्ट लक्षात ठेवायची. काय बोललो मी? यू जस्ट हैव टू रिमेंबर दिस सेंटेंस. एक होता है नाम, दूसरा होता है काम. इफ़ समबडी आस्क मी आपका नाम क्या है, तो आई विल से
सागर. If the very same person asks me आपका काम क्या है, तो I'll say to teach. करेक्ट. कोणी एखादा व्यक्ती असेल, सपोज सचिनबद्दलच आपण बोलू आपल्या सेंटेन्समध्ये, सचिनबद्दल. उसका नाम क्या है, तर आपला आन्सर येईल सचिन. त्याचं काम काय आहे, टू प्ले. नाउ व्हेरी सिमिलरली दिस लॉजिक वी नीड टू अप्लाय वेन वी आर डिस्कसिंग और स्टडिंग द पार्ट्स ऑफ स्पीच. त्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, एक होता आहे नाम, दुसरा होता आहे काम. एव्हरी पार्ट्स ऑफ स्पीच त्यांचे काही नावं आहेत आणि त्यांचे काही पर्टिक्युलर टास्क आहेत इंग्लिश लँग्वेजमध्ये. ठीक आहे, तेच आपल्याला या पर्टिक्युलर क्वेश्चनवरनं किंवा या टॅगलाईनवरनं आपल्याला समजेल. मी इथे लिहितो बघा. एक होता है नाम और दूसरा होता है काम. एक होता है नाम और दूसरा होता है काम. नाउ इसका नाम क्या है, नाउन. काम क्या है, सब्जेक्ट बनना. इसका नाम क्या है, नाउन. काम क्या है, ऑब्जेक्ट बनना. वर्ब का ऑब्जेक्ट एंड वर्ब का सब्जेक्ट. करेक्ट. नाम क्या है, नाउन. नाम क्या है, नाउन. काम क्या है, सब्जेक्ट बनना. नाम क्या है, नाउन. काम क्या है, ऑब्जेक्ट बनना. वर्ब का ऑब्जेक्ट एंड वर्ब का सब्जेक्ट. हॅव यू अंडरस्टूड दिस फंडामेंटली. काय बघितलं आपण, एक होता आहे नाम, दुसरा होता आहे काम. मग काय नाउन आहे ते काय करू शकतात, टू बिकम दी सब्जेक्ट अँड टू बिकम दी ऑब्जेक्ट. या पर्टिक्युलर सेंटेन्समध्ये नाउनने काय कामं केले, वर्बचा सब्जेक्ट बनण्याचं काम आणि वर्बचा ऑब्जेक्ट बनण्याचं काम. ठीक आहे. हॅव यू अंडरस्टूड दिस. आय थिंक येस. अगेन वी विल सी विथ अनदर एक्झाम्पल. let us say Shalini drives a car. Okay. Now as our previous discussion, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की the moment you are getting the sentence in front of you, you just have to break them into the parts of speech. त्यासाठी तुम्हाला हा फ्लो चार्ट मी फॉलो करायला लावलेला आहे. फर्स्टली यू नीड टू आयडेंटिफाय what the verb, then identify the voice of that verb, then identify the subject according to the voice, and object identification according to the definition of the object. Okay. Now try to break this sentence into the parts of speech. कशाने चालू करतो आपण सेंटेन्स ब्रेक करायला, वी स्टार्ट इट विथ दी वर्ब. सो वर्ब असा शब्द जो ॲक्शन रिप्रेझेंट करतो, कार्य रिप्रेझेंट करतो, ज्याचे 3 फॉर्म्स असतात. The word which represents action or an activity and it has 3 forms. That is nothing but what, the verb. Correct. असा शब्द जो ॲक्शन रिप्रेझेंट करतो आहे, कार्य रिप्रेझेंट करतो आहे, ज्याचे 3 फॉर्म्स असतात. मग यामध्ये कोणता दिसतो आहे तुम्हाला, असा शब्द. ऑब्वियसली इट्स अ ड्राईव्ह. त्याचे 3 फॉर्म पण आपल्याला माहिती आहे, ड्राईव्ह, ड्रोव्ह, ड्रिवन. आणि तो शब्द ॲक्शन किंवा ॲक्टिव्हिटी रिप्रेझेंट करण्याचं काम करतो आहे. करेक्ट. सो दॅट्स वाय इट इज नथिंग बट वॉट, दी वर्ब. नाउ आफ्टर दिस just identify whether this verb is in active or in passive voice. Passive voice आपल्याला माहिती आहे, बी फॉर्म ऑफ द वर्ब प्लस V3 असं जेव्हा स्ट्रक्चर असेल तेव्हा दॅट इज द पॅसिव्ह वॉइस. अदरवाईज द सेंटेन्स वुड बी इन active voice. Now are you able to see this B form of the verb plus V3 structure over here? No. And by the way, this particular thing we have discussed into the basic lectures, so you can refer them. Okay. So B form of the verb plus V3 असं स्ट्रक्चर आपल्याला दिसत नाही. दॅट्स वाय दिस व्हेरी वर्ब इज इन विच फॉर्म, इट्स इन ॲक्टिव्ह वॉइस. करेक्ट. सो इन ॲक्टिव्ह वॉइस द डूअर ऑफ द ॲक्शन वर्ब वुड बी दी सब्जेक्ट. ओके. नाउ यहाँ पे इथे काम होतं आहे ड्राईव्ह करण्याचं, करतं कोण आहे, शालिनी. काम होतं आहे ड्राईव्ह करण्याचं, करतं कोण आहे, शालिनी. अँड दॅट्स वाय शालिनी इज दी डूअर ऑफ दिस ॲक्शन अँड दॅट्स वाय शी इज दी सब्जेक्ट. Now next is, we understood what is the subject and verb. Next is identification of the object by asking what oblique whom question to the verb or those who are the receiver of the action, that is the object, into the sentence. We already have seen into the basics. Now ask question to the verb what oblique whom. Shalini drives what? Are we getting the answer? Yes, Shalini drives what oblique whom. Yes, we are getting answer. She drives what? A car. And that's why object is nothing but what, car. Car is the object, and car is also the receiver of, in other words, it's a
receiver of the action, and that's why car is what? The object. Now just identify. Shalini is the name of a person, correct? So that's why it's a noun. What type of noun it's a particular name given to the girl, and that's why it's a proper noun. If proper, it is uncountable, correct? Again, car is a name of a particular thing or entity, you can say. That's why it's a noun. What type of noun it is? Now, has it been specified over here? अशी काही गोष्ट स्पेसिफिक केली गेलेली आहे का की मर्सिडीज कार? इट्स अ जनरलाइज्ड वर्ड दॅट वी हॅव यूज्ड, आणि आपण याला एस ऑब्लिक ई एस लावून प्लुरल पण करू शकतो आहे, एकापेक्षा जास्त करू शकतो आहे. मग इथे याचा टाईप काय होईल? इथे याचा टाईप होईल कॉमन नाउन. जस्ट अंडरस्टँड और आयडेंटिफाय दिस केअरफुली. Just listen this carefully. What this type of noun is, we can make by applying s oblique es this very particular word plural, correct? याला आपण प्लुरल करू शकतो आहे. आणि इट इज अ जनरलाइज, म्हणजे सगळ्या कार्सच्या ग्रुपला आपण काय नाव देतो? कार, करेक्ट? अँड दॅट्स वाय इट्स अ कॉमनली रेफर्ड वर्ड, अँड दॅट्स वाय इट्स अ कॉमन नाउन. सो कॉमन आहे म्हणजेच हा काय आहे? काउंटेबल, म्हणजेच एकापेक्षा जास्त आपण याला काउंट करू शकतो. सो वी कॅन मेक इट ॲज अ प्लुरल नाउन. बट इथे आपण करू शकतो का याला प्लुरल? इथे आपण याला प्लुरल करू शकतो का? नाही. दॅट्स वाय इट्स अनकाउंटेबल नाउन. ठीक आहे? हॅव यू अंडरस्टूड दिस? येस. मग याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे? एक होता है नाम, एक होता है नाम, दूसरा होता है काम. एक होता है नाम, दूसरा होता है काम. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. The moment we are after identification of the noun, whatever the parts of speech, आपल्याला एक क्वेश्चन नेहमी विचारायचा आहे. एक होता है नाम, दूसरा होता है काम. या वर्डचं नाम काय आहे? नाउन. पण त्यांचं काम काय आहे? टू बिकम दी सब्जेक्ट ऑफ दी वर्ब. या वर्डचं नाम काय आहे? नाउन. पण त्यांचं काम काय आहे? टू बिकम दी ऑब्जेक्ट ऑफ दी वर्ब. अंडरस्टूड? नाम का है? नाउन. काम का है? टू बिकम दी सब्जेक्ट. नाम का है? नाउन. काम का है? टू बिकम दी ऑब्जेक्ट. आई थिंक यू हैव गॉट व्हाट आई वांटेड टू और ट्राई टू कन्वे यू. करेक्ट? मग आपण इथे या दोन एक्झाम्पलने बघितलं की जे नाउन्स असतात आपले इंग्लिश लँग्वेजमध्ये ते काय काम करतात. नाउन्स in English language, what they do. Okay, nouns can become the subject and they can become the object into the sentence, correct? So now listen carefully. मी काय सांगतोय? in whole English language subject आणि ऑब्जेक्ट बनण्याचं काम फक्त आणि फक्त कोण करू शकतो? In whole English language, nouns can become the subject and object into the sentence. Apart from noun, nobody can be a subject and object into the sentence. So in other words, in whole English language, the task of subject and object can be fulfilled only by the nouns. ठीक है? टास्क ऑफ सब्जेक्ट एंड ऑब्जेक्ट कैन ओनली बी फुलफिल्ड बाय दी nouns. Okay, so have you understood this? Previous lecture मध्ये आपण nouns, त्यांचे definitions and types, and today we have seen nouns and their tasks in English. They can become the subject and object into the sentence. Now I will give you some examples. You just have to break them into the parts of speech. Okay, you have to break them into the parts of speech according to the flow chart that we have seen over here. है ना, आपण हा फ्लो चार्ट बघितला होता. यांच्या पद्धतीने तुम्हाला त्यांना ब्रेक करायचा आहे. and then identify the noun into that sentence, identify their type, subtype, and then just verify that whether they are doing the work of subject or object
or whether they are fulfilling the task of subject and object into the sentence. Okay, this is your homework. The very first example, Dhruv slapped Rathi. Okay, and next one is Aman ate a cake. Now you just don't have to mark that whether Dhruv is noun, Rathi is noun, like this. You have to break the sentence into the parts of speech according to the rules that we have learned. ते रूल्स आपण जे लर्न केले त्यांना लक्षात ठेवून आपल्याला या सेंटेन्सला ब्रेक करायचं पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये. अँड देन त्यामध्ये नाऊनचं आयडेंटिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर ते सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट बनता आहेत का एवढं फक्त व्हेरीफाय करायचं आहे. ओके, दिस 2 सेंटेन्स. I think you understood what I wanted to convey in today's lecture. You might have enjoyed also. So यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट असतील तर तुम्ही feel free to ask me, and we'll see you into the next lecture. If you like the content, please like it, share it, and subscribe the channel. Thank you.